बांध सुरक्षा अधिनियम जेव्हापासून आला आहे तेव्हापासून आपल्या देशामध्ये बांध सुरक्षा सेफ्टी ऑफ द डॅम्स याचं एक नवीन इकोसिस्टीम आली असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या ॲक्टमुळे जे डॅम ओनर्स आहेत, जे डिपार्टमेंट्स डॅम करतात त्यांच्यावर काही लिगल कंपल्शन्स आलेले आहेत. आणि त्या लिगल कंपल्शनच्या अंडर त्यांना डॅमचं ऑपरेशन अँड मेंटेनन्स, डॅमचा इमर्जन्सी ॲक्शन प्लॅन, त्याच्याबद्दलचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते, त्याच्यासाठी ॲप्रोप्रिएट बजेटची प्रोव्हिजन करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अनिवार्य आहेत. आणि जवळपास 4 वर्ष पूर्ण होत आली आहे तो आपला कायदा लागू. आणि त्यामध्ये जे NDS आहे, नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटी, हे जे एक अपेक्स लेवलची जी बॉडी आहे ती बॉडी सर्व डॅम ओनर्सना ह्या बाबतीमध्ये पुढे जाण्यासाठी सपोर्ट करते, त्यांना पुश करते. आणि एक गोष्ट याच्यामध्ये अशी पण आहे की हे जे डॅम सेफ्टी ॲक्टच्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीची खूप आपल्याला मदत लागते. जसं आपल्या साहेबांनी सांगितलं की आपल्याला अर्ली वॉर्निंग सिस्टीम इन्स्टॉल करायला लागते. डॅमची हेल्थ आपल्याला मॉनिटर करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट्स लागते. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला टेक्नॉलॉजीची खूप आवश्यकता. किंवा जुने डॅम्स आपल्याला त्याची सेफ्टी ॲश्युरन्स करायला लागेल, असेसमेंट करायला लागेल, त्यासाठी टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे. सो टेक्नॉलॉजी बी ए बिग एनेबलर इन दिस सिस्टम. आणि त्याच्याचबरोबर की आपली ह्युमन रिसोर्सेस पण आपले जे त्यांचे पण ट्रेनिंग झालं पाहिजे. कारण केवळ आपल्याला मोठ्या सिस्टीम्स लावून चालणार नाही, तर त्या सिस्टीम मागे जी माणसं होती, जी लोकं डॅम ऑपरेट करत आहेत, जी लोकं डॅमला मेंटेनन्स करत आहेत, जी लोकं डॅममध्ये किती पाणी येणार आहे याचं मोजमाप करत आहेत, त्यांच्यासाठी त्याची कपॅसिटी बिल्डिंग, त्यांचं ट्रेनिंग, त्याला पण ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, तोही एक खूप महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे. आणि त्याच्यावर CWRS, NDS आणि राष्ट्रीय जल अकादमी जी पुण्यामध्येच आहे, ही अकादमी यामध्ये एक अत्यंत पद्धतशीरपणे एक सिस्टमॅटिकली यावर काम करते आहे. आणि जेव्हापासून हा कायदा आला आहे तेव्हापासून वेगवेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग, टेक्निकल, नॉन टेक्निकल ट्रेनिंग, त्या कायद्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांना, सर्व डॅम ओनर्सना सेन्सिटाईज करणं, याच्यावर एक पद्धतशीर पद्धतीने आम्ही काम करत आहोत, ट्रेनिंग करत आहोत. त्यामध्ये आमचं राष्ट्रीय जल अकादमीमध्ये पण प्रशिक्षण कार्यक्रम असतात. आम्ही डॅमचे जे ओनर्स आहेत, म्हणजे डिपार्टमेंट्स आहेत, त्यांच्याकडे जाऊन पण आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. आणि वेबिनारच्या माध्यमातून, ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा आमचा प्रयत्न असतो. कारण जसं साहेबांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये 6,000पेक्षा जास्त हे डॅम जे ह्या कायद्याच्या अंतर्गत येतात. आणि ह्या डॅमसाठी जे ते कायद्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी ज्या गोष्टी करायच्या त्यासाठी खूप मोठी मॅनपॉवर, ट्रेन मॅनपॉवर आपल्याला लागणार. आणि त्यासाठी राष्ट्रीय जल अकादमीचा चालेल. थँक्यू सर.